लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, त्याबद्दलचा GR कधी येणार आहे आणि वटपौर्णिमेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे का, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, सरकारचा मोठा आदेश या ठिकाणी जारी झालेला आहे। सरकारने म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः अधिवेशनामध्ये या ठिकाणी बोललेला आहे की काय लाडक्या बहिणींबद्दल होणार आहे, किती लाडक्या बहिणी असणार आहेत आणि किती लाडक्या बहिणी बाहेर निघत आहेत आणि कशा स्वरूपाची पडताळणी सुरू आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कारण की एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल लाडक्या ताईंनो, ज्यावेळेस अपडेट येतात त्यावेळेस वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ टाकत असतो आणि सर्वात अगोदर व्हिडिओ हा तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल, त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। या ठिकाणी तुम्हाला काय आदेश जारी केलेले आहेत, त्याचबरोबर कुणाला हा फॉर्म भरता येणार आहे का आणि नवीन फॉर्म सुटणार आहेत का, ज्या लाडक्या ताईंचे जुने फॉर्म रद्द झाले त्यांना परत एकदा संधी भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे। 24वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते 24वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, आदेश कधी तुम्हाला भेटणार आहेत आणि GR कधी येणार आहे। चला सगळ्या गोष्टी सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो 24वा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता, तर अजून जून महिना या ठिकाणी संपलेला नाहीये। सगळ्यात सुरुवातीला मी सांगते जून महिना सुरू आहे, त्याच्यामुळे या महिन्यात तरी हप्ता भेटणार नाहीये, पुढच्या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे ही गोष्ट मी आता सुरुवातीलाच क्लिअर करून टाकते। आता आदेश नेमके कसे जारी झालेले आहेत हे तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे 24वा हप्ता नेमका कोणाला भेटणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा मुद्दा गाजत आहे आणि या मुद्द्यावर लाडक्या ताईंनी या ठिकाणी काय काय उत्तर दिले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर पडताळणी जोरात सुरू झालेली आहे। लाडक्या ताईंनो जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून जोरदार पडताळण्या सुरू आहेत। जवळजवळ 80 ते 81 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढल्यात, त्याच्यानंतर परत काही लाडक्या ताईंना मध्ये घेतलं, परत काही लाडक्या ताईंना बाहेर काढू शकतात, अशा स्वरूपाचं हे चालू आहे। कारण की पडताळण्यामध्ये ज्या वेळेस तुमचा फॉल्ट समजेल, तुमची चूक समजेल, या ठिकाणी सरकार तुम्हाला लगेच बाहेर काढत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। नेमकं काय पडताळणी कशी चालू आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता लाडक्या ताईंनो या महिन्यात म्हणजे या आठवड्यात तरी भेटणार नाहीये। 10 जुलैपर्यंत कशा स्वरूपात काय भेटणार आहे का आणि त्याचा GR कधी येणार आहे ते सांगते, काळजी करू नका। चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची ही बातमी आहे। आजची ही लेटेस्ट बातमी आहे। सोलापूर जिल्ह्याची बघा, जिल्हा कार्यालय सोलापूर, माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वगैरे या ठिकाणी सगळ्या तुम्हाला महिला वगैरे दिसत आहेत। तर काय या ठिकाणी बातमी असणार आहे तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी महिला वगैरे या कार्यालयावर जाऊन या ठिकाणी चौकशी करत आहेत, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही। बघा, तर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। बघा, ज्या वेळेस योजना येते, कोणती पण योजना येते, त्यावेळेस पात्रता ही ठरली जाते। पात्रतेमध्ये ज्या ज्या पात्रता असतात त्याच्यानुसार फॉर्म भरला जातो। तर आता या ठिकाणी काय होतंय बघा, 65 वय झालं की लाडक्या बहिणीचे हप्ते बंद केले जातील, पण जर 21 वर्ष लाडक्या बहिणीचे झाले असेल, लाडकी बहिणी ती जर मुलगी बसत असेल आणि ऑलरेडी त्यांनी फॉर्म भरला नसेल, तर 21 वर्षामध्ये या ठिकाणी फॉर्म भरता यायला पाहिजेत। पण सरकारने अशी काही उपाययोजना केली नाही की ज्या लाडक्या ताईचं वय 21 वर्ष पूर्ण होतं तिला फॉर्म भरायला संधी भेटायला पाहिजे, पण अशा स्वरूपाची कोणती संधी या ठिकाणी सरकारने दिलेली नाहीये। पण याच्या उलट लक्षात घ्या, जर कुणाचं 65 वय होत असेल तर त्या लाडक्या ताईंना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जात आहे। म्हणजे दोन तर्फे या ठिकाणी सरकार करत आहे। 1 ते 1 लाडक्या बहिणींना बाहेर पण काढत आहे आणि ज्या लाडक्यांचं वय चालू होतं
त्यांना या ठिकाणी मध्ये पण घेत नाहीये. तर अशा स्वरूपाच्या 2 गोष्टी सरकार या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पडताळणीनंतर अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. 21 वर्ष पूर्ण झालेल्या नव्या महिलांना अर्ज करता येत नसल्यामुळे लाभापासून वंचित राहावं लागत आहे. अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली आहे. ती बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी सांगत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटत असेल की मला हप्ते भेटले असेल तर या ठिकाणी गाफील राहू नका. हे फॉर्मचं स्टेटस सतत चेक करत राहा. काय फॉर्मचं स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का? अप्रूव्ह तुमचा स्टेटस नसेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. आता बघा, याच्यामध्ये ज्या लाडक्या ताईंचे ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांनी अशा स्वरूपात तुम्ही स्टेटस चेक करू शकता. पण ज्यांनी ऑफलाईन आणि नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले त्यांना या ठिकाणी जवळच्या महिला व बालविकासमध्ये जाऊन चौकशी करायची आहे की त्यांचा हप्ता का भेटत नाही आहे, त्यांना नेमका काय प्रॉब्लेम येत आहे. तर लाडक्या ताईंनो, जवळच्या लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाकडे जा, त्यांच्याकडे विचारपूस करा आणि हप्ता का बंद झालेला आहे हे विचारा. म्हणजे तुम्हाला ते कारण समजेल. कारण की सरकारने अशी काही उपाययोजना केलेली नाही आहे की तुम्हाला कशामुळे हप्ता बंद झाला आहे. तुमच्या घरात 4 चाकीमुळे हप्ता बंद झाला आहे, तुमच्या घरामध्ये कोणी लाडक्या बहिणी जास्त आहे त्याच्यामुळे हप्ता बंद झाला आहे का, तुमच्या घरामध्ये उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे झाला आहे का, सरकारी नोकरदार आहे त्याच्यामुळे झाला आहे का, तुमची काही डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत त्याच्यामुळे झाला आहे, किंवा काय नेमकं कशामुळे तुमचा हप्ता बंद झाला आहे सरकारने हे कुठेच दाखवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सरकारला पण एक विनंती आहे की जसं तुम्ही आधार कार्ड ई-केवायसी करताना एक लिंक तयार केली होती, त्या लिंकमध्ये तुम्ही काय केलं होतं, आधार कार्ड नंबर टाकायचा होता आणि खाली कॅप्चा वगैरे OTP आल्यानंतर त्या ठिकाणी ई-केवायसी तुमची करून घ्यायची होती. सेम त्या स्वरूपात आधार कार्ड नंबर टाकला की त्याच्या लाडक्या बहिणीचा फॉर्मचं स्टेटस काय आहे हे तिथं लगेच खाली दिसायला पाहिजे. अशा स्वरूपाची लिंक तुम्ही तयार करा आणि या लिंकमध्ये लाडक्या बहिणीला फायदा होणार आहे. कारण की आता बऱ्याच लाडक्या ताईंचे हप्ते बंद झालेत. त्याच्यामुळे त्यांचं काय कारण आहे त्यांना ते समजत नाही आहे. त्यामुळे सरकारला माझी एक विनंती आहे की अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्यांना हा प्रश्न या ठिकाणी सरकारला विचारला पाहिजे की नेमकं कोणत्या कारणामुळे त्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेत हे दिसायला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही सहमत आहेत का? लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाडक्या ताईंनो, तुमचं नेमकं प्रॉब्लेम कुठे होत आहे हे तुम्हाला समजत नसेल तर याचा नक्कीच फायदा होणार आहे. सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि कोण कोण सहमत आहे त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.